औसा तालुक्यातील शिवणी लकवाडी येथील शेतकऱ्यांचे वादळी वारे व पावसाने गहू, हरभरा, ज्वारीसह पीक जमिनीवर आडवं होऊन अतोनात नुकसान झालं आहे. शेतकरी हा खरंच संघर्ष करत आपली शेती करत असतो, पण शेती करत असताना याच कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करून आपली शेती करावी लागत आहे. शेतकऱ्यांना आपली शेती करत असताना कधी अवकाळी पाऊस तर कधी अल्प पाऊस आणि यातूनच पीक पिकून खरेदीसाठी गेलं असता शेतीमालाला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून काल झालेल्या अवकाळी पावसात शिवणीलक व शिवणीवाडी येथील शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान होऊन ज्वारी, गहू व हरभरा पीक वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पीक पडल्याने शेतकरी चिंतातूर आहे व प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती केली जाते. यावेळी काशीनाथ खुर्दे, मोहन खुर्दे, बाबूराव यजगर, रमेश खुर्दे, किसन खुर्दे, संजय खुर्दे, अगंध वरगळे, गोपाल चौडे, विठ्ठल खडके, विश्वंभर खुर्दे, विलास खुर्दे, सुनील खुर्दे, महादेव खुर्दे, बालाजी खुर्दे, व्यंकट खुर्दे, विकास कदम, प्रभू खडके, दत्तू खडके, जितेंद्र खडके, विश्वंभर यजगर, मारुती यजगर सह शेतकरी. नमस्कार, माझं नाव रमेश बाबूराव खुर्दे, शिवणी लकवाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर. तर माझी एक अशी शासनाला अशी विनंती आहे की काल आमच्या शिवणी लकवाडी गावामध्ये इतका जोरदार पाऊस झाला आणि गारांचा पाऊस आणि वारं, ह्या वाऱ्यामध्ये असं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय की आज शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालंय. एक तरी पहिलं काय झालं, सोयाबीनचं जे पीक होतं ती सोयाबीनचं पीक अतिवृष्टीनं नुकसान झाले, त्याची आणखीन पीक विमा मिळत आहे. माझे नाव मोहन वसंत खुर्दे आहे आणि मी राहणार शिवणी लखवाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे. मी गरीब शेतकरी आहे, तरी गावातील सुद्धा 90-95% ज्वाऱ्या, गहू आणि हरभरा या पिकाची भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने आपला प्रशासकीय एखादा शासकीय माणूस पाठवून बंधाऱ्यावर पाहणी करण्यासाठी पाठवून द्यावा आणि बघायला लावावं. आणि तसेच पावसाचं प्रमाण 2.5 तास होतं आणि भरपूर गारा होत्या आणि भरपूर वारा होता. घातलेल्या बनमी सोयाबीनच्या, आपल्या हरभऱ्याच्या, गव्हाच्या उडून गेलेल्या आहेत. सर्व भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं आमच्याकडे तात्काळ काहीतरी पाहणी करून आम्हाला तात्काळ देण्याची प्रयोजन करावं, हीच आमची कळकळीची विनंती आहे सर. थोडक्यात म्हणजे 2 एकरला 30 ते 40 हजार खर्च आलेला होता. आता तुम्ही बघू शकता, आता म्हणजे 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न निघणार नाही. तर आता सावकाराला आम्हाला जमिनी विकून किंवा आत्महत्या करून हे करावं लागेल किंवा पैसे द्यावं लागेल. ह्याशिवाय शेवटी पर्याय नाही आमच्याकडे. तर आम्हाला शासनाने भरपूर मदत द्यावी. एक विनंती आहे की सध्या अधिवेशन काळ चालू आहे. तर अधिवेशनामध्ये शासनाने किंवा आमदाराने, स्थानिक आमदाराने मुद्दा मांडावा आणि आम्हाला शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, हीच अपेक्षा राहील. जीवन बिराजदार, जनशक्ती अकोला.